नमस्कार, मी रोहित गावडे. तर स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये. तर आजचा ब्लॉग आपला 3:30 वाजता चालू झालेला आहे. तर आज आपल्याला सोडायचे सल्फर श्रीराम सल्फोमॅक्स म्हणून आहे. आपण एकरी 3 किलोप्रमाणे सोडतोय. तर पहिलं तर आपल्याला हे कालवून घ्यायचं आहे टिपाड आपलं भरत आलेलं आहे. ओतून घ्यायचं आहे त्याच्यात. चला ओतून घेऊ मग. पूर्ण बेलर बसत आलाय. तर इथं आपण टेल मोटर चालू करून आपण सोडायला चालू केलेलं आहे. आता आपला प्लॉट 3 नंबर आहे. त्याला आज सल्फर सोडायचे 3:30 वाजता. आपल्या आता मोठ लाईटीचा टाईम आहे ते रात्री 12 ते सकाळ 8 आहे. त्यामुळे 12 वाजता लाईट ती मेघाचं बटन चालू असल्यामुळं चालू झालेले आहे. तर आपल्याला आता खत सोडून राहिलेला भुईमूग भिजवायला जायचे. रानात आपण आता पोहोचलेलो आहे. आपली मोटर चालू झालेली तुम्ही बघू शकता. आता आपल्याला आज म्हणजे रात्री आपण थोडा भिजवलेला भुईमूग जवळजवळ 10 वाजेपर्यंत. तर आत्ता आपल्याला राहिलेलं बाकी सकाळपर्यंत किती होतोय तेवढा भिजवायचा. आपलं 1 2 3 4 5 ते 10 5 आणि 2 7 सार रात्री झाल्यातले पाणी घेते. आणि एक जी सार आहे ती जवळजवळ 22 ते 25 मिनिट लागतात. आणि जो लांब का होता त्याला तर 1-1.5 तास लागलेला. त्याच्यामुळं आपल्याला रात्री भरपूर टाईम गेला इथंच. तर आता आपण चालू केलेलं आहे. तर बघू आज सकाळपर्यंत किती सार होतात आपलं भिजवायचे. आता 6:45 वाजलेत. तर लाईट गेलेली आहे आपली. आपण इथं शेकत बसलो होतो. तर एवढं झालं आपलं रात्रीत गेलेली. तर आपल्याला जायचं आता चालू करायसाठी. दिवसभर लाईट टिकत नाही. त्याच्यामुळं आज पहिलं तर आपण खतकाल म्हणजे सोडणार आहे. आपण सल्फर आज सोडायचे आपल्या प्लॉट नंबर 1ला. तर आपण त्यासाठी तर आलेलो इथं. म्हणजे तर आता आपल्याला सल्फर सोडायचं. नंतर मग राहिलेला भुईमूग भिजवणार आहे आपण. तर आत्ता आपलं सल्फर सोडून झालेलं आहे. आपण आज संध्याकाळी आपल्याला आज खोडव्या पाणी लावायचे. तर आपण खोडव्याचा पहिला कॉक फिरून घेतलेला. तर आपल्याला कॉक बंद करायचं. परत कॉक बंद करून आपल्याला संध्याकाळी खोडव्या पाणी बंद करावं लागतं. नंबर 1 आहे. त्याला आपण खत सोडलेलं आहे. तर आता आपण सल्फर सोडलेलं आहे. बघा आपली ही जी मालाची कंडिशन आहे. 8 ते जवळजवळ 8 ते 10 दिवसात आपली माल निघणार आहे ह्यातला. तर आता आपण मोटर चालू करून आलेलो आहे बघू शकता. तर आज आपल्याला राहिलेला भुईमूग सगळा पूर्ण भिजवायचा आहे. बहुतेक म्हणजे रात्री आपला त्याच्या खाली जे राहिलेलं ते झालं आहे रात्री. आणि हे ज्यावरचा राहिलेला आहे आज आपल्याला दिवसभर ते भिजवायचं आहे. तर रात्री आपण ही दंड ओढून घेतला होता. तर आपला एक दंड ओढायचा राहिलेला आहे कडचा पलीकडला. तर आपल्याला आता भिजवत हे दंड वाढायचा आहे पूर्ण. दाताळ आहे आपल्याकडे. दाताळ आणलेला आहे. ओढून घ्यायचं आहे सगळं.
तर मित्रांनो आत्ता आपले संध्याकाळचे म्हणजे 4:30 वाजलेत. तर आत्ता 1 2 3 आणि 2 म्हणजे 5-6 वापर राहिलेत. आपलं लाईट गेलेली. तर आज बघू आता लाईट कधी येते, नाहीतर आपल्याला पहाटे भिजावं लागेल. लाईट गेलेली आपली. पण घरी आलेलं आहे तर आपल्याला आता शेण काढून घ्यायचे. शेण काढून गुरं पाणी पाजून घ्यायचे. चला मग पहिलं तर काढून घ्यायचे शेण, परत झाडून गुरं पाणी पाजायचं. आता शेण उचलून झालेलं आहे तर आपल्याला आधी झाडून घ्यायचे. गुरांची शेण झालवट करून घेतलेली. आता आपल्याला गुरं पहिली पाणी पाजून घ्यायचे, मग धारा काढायच्यात.